आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 मधील सराव संच 6.1 वर्तुळ या प्रकरणाचा सराव संच 6.1 सोडवणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न आहे, वर्तुळ केंद्र O पासून जीवा AB चे अंतर 8 सेमी आहे। जीवा AB ची लांबी 12 सेमी आहे, तर वर्तुळाचा व्यास काढा। आकृतीमध्ये आपण हे समजून घेऊया। O केंद्र असलेले एक वर्तुळ आहे, त्यामध्ये AB ही एक जीवा आहे, ती वर्तुळ केंद्र O पासून किती 8 सेंटीमीटर अंतरावर आहे। ही जीवा या वर्तुळ केंद्रापासून 8 सेंटीमीटर अंतरावर आहे, म्हणजे O ते M हे अंतर 8 सेंटीमीटर आहे। आणि जीवा AB ची लांबी आपल्याला 12 सेंटीमीटर दिली आहे। ही AB जी आहे ती 12 सेंटीमीटर लांब आहे। जीवा AB 12 सेमी लांबीची आहे। तर आपल्याला काय काढायचं सांगितलंय की वर्तुळाचा व्यास काढा। आता वर्तुळाचा आपल्याला व्यासाची लांबी काढायची आहे। पहा, आपण OA पासून जर एक त्रिज्या काढली, OA ही एक त्रिज्या काढली, तर या त्रिज्येची लांबी आपल्याला काढता येईल। कशी? इथे पहा, हा AB वर हा OM हा लंब आहे, म्हणजे इथे काटकोन त्रिकोण तयार झाला आहे। AOM हा एक काटकोन त्रिकोण तयार झाला आहे आणि आपल्याला OM ची लांबी माहिती आहे। AM ची लांबी सुद्धा आपल्याला काढता येईल, कारण पूर्ण AB ची लांबी आपल्याला दिली आहे। आणि आपण प्रमेय 1 शिकलोत की हा जो लंब आपण वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकतो, तो जीवेचे 2 समान भाग करतो, म्हणजे AM आणि MB हे अंतर समान आहे। म्हणजेच हे जर पूर्ण 12 सेंटीमीटर असेल, तर हे 6 आणि हे 6 सेंटीमीटर असेल, म्हणजे AM सुद्धा आपल्याला माहिती आहे 6 सेंटीमीटर, OM सुद्धा आपल्याला 8 सेंटीमीटर माहिती आहे। आणि त्रिज्या OA ची लांबी आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार काढू शकतो। आणि त्रिज्येची लांबी आपल्याला काढता आली तर आपल्याला व्यासाची लांबी काढता येईल, कारण व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो। म्हणून मग आपण OA ची लांबी आधी काढूया। त्यासाठी आपण पहा, रचना केली आहे। त्रिज्या OA इथं आपण काढून घेतली आहे वर्तुळात। रेख AB वर M हा बिंदू असा घेतला, हा M बिंदू असा घेतला की AMB वर रेख OM लंब जीवा AB वर O मधून लंब टाकला आहे आणि AMB ही त्यामुळे आपल्याला एकरेषीय बिंदू मिळाले आहेत। आता AB बरोबर 12 सेंटीमीटर हे आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलं आहे। आता वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, हे प्रमेय आपल्याला माहिती आहे। वर्तुळ केंद्रामधून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणजेच या AB चे 2 भाग करतो, म्हणजे हा AM हा 6 आणि MB हा 6 सेंटीमीटरची होईल। म्हणजेच मग आपण खाली लिहिले, म्हणून AM बरोबर BM बरोबर 6 सेमी व OM बरोबर 8 सेमी। 8 सेमी हे आपल्याला दिलेलं आहे। आता त्रिकोण OAM या काटकोन त्रिकोणात, आता हा काटकोन त्रिकोण पहा, OAM या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार OA चा वर्ग बरोबर OM चा वर्ग अधिक AM चा वर्ग, कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग किंवा पाया वर्ग गुणिले उंचीचा वर्ग। OM आपल्याला माहिती आहे 8, मग 8 चा वर्ग लिहिला। AM आपल्याला माहिती आहे 6, 6 चा वर्ग लिहिला। 8 चा वर्ग 8 8 64, 6 चा वर्ग 6 6 36, बेरीज केली तर आली 100। आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं, इथं OA चा वर्ग आहे, OA चा वर्ग बरोबर 100। मग OA घेतली तर इकडचं पण वर्गमूळ घेतलं, म्हणजे 100चं वर्गमूळ 10, म्हणजे OA आपल्याला मिळाली बाजू 10 सेंटीमीटर। दोन्ही बाजूचं आपण इथं वर्गमूळ घेतले। आता R म्हणजेच OM काय, आपण आपली त्रिज्या आहे, म्हणजेच R आपल्याला मिळाली 10 सेंटीमीटर। आपल्याला काय काढायचं आहे, व्यास म्हणजेच D। व्यास किती असतो, त्रिज्येच्या दुप्पट, म्हणजे 2R। मग आपण याच्यात किंमत टाकली, 2 गुणिले R ची किंमत आपल्याला 10 सेंटीमीटर मिळाली, आणि म्हणून D बरोबर 10 गुणिले 2 20 सेंटीमीटर। मग वर्तुळाचा व्यास आपण काढला आहे, तो किती मिळाला आहे आपल्याला, 20 सेंटीमीटर। दुसरं उदाहरण, एका वर्तुळाचा व्यास 26 सेमी असून जीवेची लांबी 24 सेमी आहे, तर त्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर काढा। आकृतीमध्ये ही माहिती आपण समजून घ्या। समजा वर्तुळ केंद्र O असलेल्या वर्तुळात रेख PQ जीवा आहे।
ओ हे वर्तुळ केंद्र आहे, पी क्यू ही एक जीवा आहे. रेख OM हे जीवा व केंद्र यामधील अंतर आहे. OM हे जीवा आणि केंद्रापासूनचं अंतर आहे. आता आपल्याला PQ दिली आहे 24 सेंटीमीटर. आता आपल्याला माहिती आहे की केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. पहा, O या केंद्रातून आपण M या बिंदूमध्ये जीवेवर लंब टाकलाय, म्हणजे इथं काटकोन त्रिकोण तयार होतोय आणि हा लंब जीवेला दुभागतो, म्हणजे जीवेचे 2 समान भाग करतो. म्हणजे पूर्ण जीवा आपली 24 सेंटीमीटरची आहे, तर M पर्यंतचा PM हा भाग 12 आणि MQ हा भाग 12, हे असे 2 समान भाग झाले आहेत या जीवेचे या लंबामुळे. आता आपल्याला OM हे अंतर काढायचे, म्हणजेच केंद्रापासून जीवेचे अंतर. PQ या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर म्हणजेच OM हे अंतर आपल्याला काढायचं आहे. आता OM हे अंतर आपल्याला कसं काढता येईल, तर ही जी जीवा आहे तिचे 2 भाग झाल्यामुळं M पर्यंतची आपल्याला लांबी तिची माहिती आहे, म्हणजे PM ही लांबी माहिती आहे. वर्तुळाचा व्यास आपल्याला दिला आहे 26 सेंटीमीटर, म्हणजे OP ही त्रिज्या आहे. मग त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते, म्हणजे OP ही 13 सेंटीमीटर ही सुद्धा आपल्याला काढता येईल. आणि मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला कर्ण माहिती आहे, एक बाजू माहिती आहे, तर ही आपल्याला उंची या त्रिकोणाची काढता येईल. मग आपण खाली लिहिलं आहे की PM बरोबर 1/2 PQ. PM ही बाजू PQच्या निम्मी आहे, कारण हा जो लंब आहे तो जीवेचे समान 2 भाग करतो आहे. मग PM आपण काढली, PM बाजू आपण काढली आहे आधी 1/2 PQ. PQ आपल्याला उदाहरणात 24 सेंटीमीटर दिले आहे. मग PM बरोबर B1 B2 4. PM मिळाले आपल्याला 12 सेंटीमीटर. आता आपल्याला त्रिज्या किती आहेत ते काढावं लागेल, कारण आपल्या पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला त्या त्रिकोणाचा कर्ण माहिती पाहिजे, म्हणजे कर्ण म्हणजेच आहे त्रिज्या. मग त्रिज्या म्हणजे व्यास छेद 2. मग आपल्याला व्यास दिला आहे, उदाहरणात व्यास आपल्याला दिला आहे 26 सेंटीमीटरचा. मग आपल्याला त्रिज्या काढता येते की 26/2. व्यास आपल्याला 26 सेंटीमीटर दिल्यामुळे आपण व्यासाची इथं लांबी लिहिली आणि 26/2 म्हणजे B1 B B3 6, म्हणजे त्रिज्या मिळाली आपल्याला 13 सेंटीमीटर. मग OP आपल्याला मिळाली 13 सेंटीमीटरची. इथे पहा आकृतीमध्ये PM मिळाली आपल्याला 12 सेंटीमीटर, OP म्हणजे ही त्रिज्या आपल्याला मिळाली 13 सेमी. आता आपल्याला काढायची फक्त OMची लांबी. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण ती काढू शकतो, म्हणून आपण खाली लिहिलंय. मग त्रिकोण OMP या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग बरोबर उंची वर्ग अधिक पायाचा वर्ग. मग कर्णवर्ग आपल्याला माहिती आहे, कर्ण म्हणजे त्रिज्या, ती किती आहे 13. 13चा वर्ग अधिक OM आपल्याला माहिती नाही म्हणून आहे तसा घेतला. PM माहिती आहे आपल्याला किती 12, मग 12चा वर्ग. 13चा वर्ग 169. OMचा वर्ग आहे तसा 12चा वर्ग 144. आता पहा 169 आहे तसे ठेवले. 144 बरोबर चिन्हाचे इकडे घेतले, ते इकडं अधिक आहेत, इकडं आल्यावर झाले वजा. 144 इथं वजा झाले. OMचा वर्ग आहे तसा इथं राहिला. आता ही वजाबाकी केली, ती आली 25. OMचा वर्ग आला 25. आता दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ घेतलं, 25 कशाचं आहे 5चं वर्गमूळ, आणि हे इथं OMचा वर्ग आहे म्हणून इथं फक्त OM. मग आपल्याला OM मिळाली 5 सेंटीमीटर. OM ही काय आहे, केंद्रापासून जीवेचे अंतर. मग आपल्याला जीवेचं अंतर विचारलं आहे म्हणून आपण उत्तर लिहिलं, जीवेचे केंद्रापासूनचे अंतर 5 सेंटीमीटर आहे. तिसरं उदाहरण, वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेमी असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेमी आहे, तर जीवेची लांबी काढा. एक वर्तुळ काढलं आपण O केंद्र असलेलं. उदाहरणात काय दिलं आहे आपल्याला, वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेंटीमीटर असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेंटीमीटर आहे, तर जीवेची लांबी काढा. मग आपण एक जीवा काढली,
ती किती आहे? वर्तुळ केंद्रापासून 30 सेंटीमीटर अंतरावर आपण एक जीवा काढली आणि आपल्याला त्रिज्या दिली आहे 34 सेंटीमीटरची. मग ही जीवा जी काढली आपण ती आपण वर्तुळ केंद्राला जोडली तर ही आहे जीवेपासूनचं ही आपली झाली त्रिज्या. ती काय आपली 34 सेंटीमीटर आपल्याला उदाहरणात दिली आहे, आपण लिहून घेतली. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात रेख ए बी ही जीवा आहे. जीवा आपण काढली आणि त्याच्यावर आपण एक लंब टाकला आहे. रेख ओ एम लंब जीवा ए बी. ओ एम हा ए बी जीवेला आपण लंब टाकला तर इथं काटकोन त्रिकोण तयार झाला आणि ओ एम ही आपल्याला लांबी दिली आहे. केंद्रापासून जीवेची लांबी 30 सेंटीमीटर आहे म्हणून ती आपण लिहून घेतली. आता आपल्याला या जीवेची लांबी काढायची आहे ए बीची. आता आपल्याला इथे एक त्रिकोण तयार झालेला दिसतोय ए ओ एम. हा काटकोन त्रिकोण आपल्याला इथं तयार झालेला दिसतोय कारण इथं काटकोन त्रिकोण, कारण इथं हा लंब टाकल्यामुळे इथं काटकोन त्रिकोण तयार झाला आहे. आता ह्या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला पहा कर्णाची लांबी दिली आहे आणि एका बाजूची लांबी दिली आहे. आता आपल्याला ए एमची लांबी जर आपण काढली तर आपल्याला पूर्ण ए बीची लांबी काढता येणार आहे कारण हा लंब जीवेचे 2 समान भाग करतो. मग ही लांबी काढली तर याच्या दुप्पट ही ए बी ही लांबी असेल. मग पायथागोरसच्या प्रमाणानुसार आपल्याला ही लांबी काढता येईल. म्हणून मग आपण लिहिलं आहे त्रिज्या ओ ए बरोबर 34 सेंटीमीटर. त्रिज्या ओ ए 34 सेंटीमीटर हे आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे. कोन ओ एम ए. ओ एम ए म्हणजे हा कोन 90 अंशाचा आहे म्हणून मग हा काटकोन त्रिकोण तयार झाला आहे आणि मग त्रिकोण ओ एम ए या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग बरोबर उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग. कर्ण आपल्याला माहिती आहे 34 सेंटीमीटर. उंची आपल्याला दिली आहे, जीवा किती लांब आहे ती 30 सेंटीमीटर आणि ए एम आपल्याला काढायची आहे म्हणून आपण आहे तशी घेतली. आता इथं 34चा वर्ग आहे तसा खाली घेतला, इकडं 30चा वर्ग अधिक आहे तो बरोबर चिन्हाच्या इकडे घेतला, वजा 30चा वर्ग. ए एमचा वर्ग आहे तसा ठेवला. 34चा वर्ग केला आला 1156 वजा 30चा वर्ग केला आला 900 बरोबर ए एमचा वर्ग. ही वजाबाकी केली आली 256 बरोबर ए एमचा वर्ग. आता यांचं दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं. दोनशे 256चं 16 ए एम वर्गचं ए एम. ए एम मिळाली आपल्याला 16 सेंटीमीटर. आता आपल्याला काढायची आहे ए बी. आपल्याला ए एम नको आहे तर आपल्याला काढायची आहे ए बी. ए बी ही ए एमच्या दुप्पट आहे कारण वर्तुळ केंद्रातून टाकलेल्या लांबामुळे तिचे 2 भाग झाले आहेत म्हणून. मग ए बी बरोबर 2 ए एम. 2 ए एमची लांबी आपल्याला 16 सेंटीमीटर मिळाली म्हणून ए एमची टाकली 16 सेंटीमीटर आणि ए बी बरोबर 16 दुने 32 म्हणजे जीवेची लांबी आपल्याला किती मिळाली आहे 32 सेंटीमीटरची ही जीवा आहे. चौथा प्रश्न आहे ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 41 सेमी आहे. वर्तुळाची जीवा पी क्यूची लांबी 80 सेमी आहे. तर जीवा पी क्यूचे केंद्रापासूनचे अंतर काढा. पहा, एक वर्तुळ काढलं ओ केंद्र असलेलं. वर्तुळाची त्रिज्या 41 सेंटीमीटर आहे. वर्तुळाची त्रिज्या आपल्याला आपण काढली, पी हा बिंदू घेऊन त्रिज्या जोडली तर ती आहे 41 सेंटीमीटरची. नंतर वर्तुळाची जीवा पी क्यूची लांबी, पी पासून आपण जीवा काढली एक क्यूपर्यंत तर ही लांबी आपल्याला 80 सेंटीमीटरची दिलेली आहे. तर जीवा पी क्यूचे केंद्रापासूनचे अंतर म्हणजे हे अंतर आपल्याला इथं फक्त काढायचं आहे ओ एम. केंद्रापासून किती अंतरावर आहे ती जीवा हे आपल्याला काढायचं आहे. हे आपल्याला काढता येईल कारण इथे पहा लांबामुळे इथं काटकोन त्रिकोण तयार झाला आहे आणि केंद्रातून टाकलेल्या लंबामुळे जीवेचे या समान 2 भाग होतात म्हणजे ही पूर्ण 80 सेंटीमीटरची असेल तर पी एम आपल्याला किती मिळेल 40 सेंटीमीटरची. मग आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार ही लांबी काढता येईल. मग आपण लिहून घेतले रेख ओ एम लंब जीवा पी क्यू. रेख ओ पी ही त्रिज्या आहे
आणि OP आपल्याला 41 सेंटीमीटरची दिलेली आहे. मग केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. PM बरोबर QM, PM बरोबर QM हे दोन्ही समान आहेत, कारण जीवेचे या दोन समान भाग झालेले आहेत. बरोबर 1/2 PQ, म्हणजे पूर्ण PQची लांबी जी आहे ती या दोघींची निम्मी निम्मी आहे. मग 1/2 80, मग 1 बे 1 बे बे चौक 8 बे 0 0 किती आलं 40 सेंटीमीटर. म्हणजे PMची लांबी मिळाली आपल्याला इथं 40 सेंटीमीटर. आता त्रिकोण OMP या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार, मग या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग बरोबर उंची वर्ग अधिक पाया वर्ग. कर्ण माहिती आपल्याला 41, OM माहिती नाही आहे तशी घेतली, PM आपण काढली आता 40. मग 41चा वर्ग OM आहे तसा, 40चा वर्ग 1600, 1681 आहे तसे घेतले. हे 1600 इकडं अधिक आहे, तिकडं आल्यावर इकडं वजा झाले. हे OM आहे तसा इथं, OMचा वर्ग आहे तसा इथं. आता ही वजाबाकी केली तर आली 81 आणि OMचा वर्ग बरोबर 81. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं इथं, दोन्ही OM वर्गचा वर्गमूळ OM, 81चं वर्गमूळ 9. OM म्हणजे केंद्रापासून जीवेचं अंतर होतं. मग जीवेचं अंतर किती आलं 9 सेंटीमीटर. म्हणून आपण उत्तर लिहिलं जीवा PQचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर 9 सेंटीमीटर आहे. 5वा प्रश्न आहे, आकृतीमध्ये केंद्र O असलेली दोन वर्तुळे आहेत. मोठ्या वर्तुळाची AB ही जीवा लहान वर्तुळाला बिंदू P व Q मध्ये छेदते, तर सिद्ध करा AP बरोबर BQ. आपल्याला पक्ष म्हणजे, आता पक्ष लिहून घेतले आपण. पक्ष म्हणजे आपल्याला उदाहरणात दिलेली माहिती. दोन एककेंद्री वर्तुळांचा केंद्र O आहे. दोन वर्तुळ काढले, O केंद्र असलेली आपण, हा आहे O केंद्र. रेख PQ लहान वर्तुळाची आणि रेख AB मोठ्या वर्तुळाची जीवा आहे. आता पहा, PQ ही आतल्या वर्तुळाची जीवा आणि AB ह्या मोठ्या वर्तुळाची जीवा आहे. आता आपल्याला साध्य काय करायचं आहे, AP बरोबर BQ, AP आणि BQ ह्या समान लांबीच्या आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे आपलं हे साध्य आहे. जे आपल्याला सिद्ध करायचं ते असतं आपलं साध्य. आता आपण इथं रचना केली आहे. एक काय रचना केली आहे पहा, रेख OM लंब जीवा AB काढला. रेख OM हा जीवेवर आपण लंब काढला आहे. वर्तुळ केंद्रातून जीवेवर आपण एक लंब टाकला आहे. कसा टाकला आहे की APMB हे एकरेषीय बिंदू आहेत. आता जीवा AB वर M हा बिंदू असा घेतला की रेख OM लंब जीवा AB व APMQB हे एकरेषीय बिंदू आहेत आणि त्यावर आपण M या बिंदूतून O वर एक लंब टाकला आहे. आता सिद्धता आपली पहा, केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. म्हणजेच मग हा केंद्रातून टाकलेला लंब याच्यामुळे AM आणि MB हे या जीवेचे समान दोन भाग झाले आहेत. मोठ्या वर्तुळाच्या आणि लहान वर्तुळाच्या PM आणि MQ या जीवेचे सुद्धा समान दोन भाग झालेले आहेत. आता मग पहा, लहान वर्तुळात MP बरोबर MQ, MP आणि MQ ही समान आहे. आणि मोठ्या वर्तुळात MA बरोबर MB, AM आणि MB या जीवेचे दोन समान भाग झाले आहेत. म्हणजेच लहान वर्तुळात MP बरोबर MQ आणि मोठ्या वर्तुळात MA बरोबर MB, मोठ्या वर्तुळात MA बरोबर MB. याला आपण नाव दिले समीकरण 1, याला समीकरण 2. आता समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. पहा, हे समीकरण
एम ए वजा इकडची पहिली बाजू एकाची एम पी आणि एम बी वजा एम क्यू. आता हे पहा, एम एमधून एम पी गेल्यावर आकृतीमध्ये पहा, एम ए या मोठ्या बाजूमधून ही लहान बाजू वजा झाली तर इथं राहतं ए पी, म्हणून इथे लिहिलं आपण ए पी बरोबरचं चिन्ह. आणि या एम बी या मोठ्या वर्तुळाच्या जीवेमधून ही लहान वर्तुळाची जीवा वजा झाली एम क्यू, तर काय राहतं आहे क्यू बी एवढी जीवा राहते, म्हणजे इकडं राहिलं बी क्यू किंवा क्यू बी. आणि हे आपलं सिद्ध झालं आहे, ए पी बरोबर बी क्यू, हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. आता 6वा प्रश्न आहे, सिद्ध करा की वर्तुळाचा व्यास जर वर्तुळाच्या 2 जीवांना दुभागत असेल तर त्या जीवा परस्परांना समांतर असतात. पहा पक्ष, पहा पक्षामध्ये आपण काय लिहितो, उदाहरणात दिलेली माहिती. आता ओ केंद्र असलेलं वर्तुळात ओ केंद्र असून रेख ए बी व्यास आहे. ए बी हा आपण व्यास काढलेला आहे आणि रेख ए बी जीवा सी डी व जीवा पी क्यू यांना अनुक्रमे एम व एन बिंदूत दुभागते. हा जो व्यास आहे तो जीवा सी डी याला एम बिंदूत आणि पी क्यू याला एन बिंदूमध्ये दुभागतो आहे. हा झाला आपला पक्ष. तर आता आपल्याला सध्या काय करायचं आहे, जीवा सी डी समांतर जीवा पी क्यू. सी डी आणि पी क्यू या समांतर आहेत दोन्ही, म्हणजे ह्या कितीही वाढवल्या तरी पुढे जाऊन एकमेकींना छेदणार नाहीत, म्हणजे या दोन्ही समांतर आहेत हे आपल्याला सिद्ध करायचे. आता सिद्धता, वर्तुळाचा व्यास रेख ए बी जीवा सी डी व जीवा पी क्यू यांना अनुक्रमे एम व एन बिंदूत दुभागतो. आता हा व्यास इथे या जीवेला एम बिंदूत आणि या जीवेला एन बिंदूत दुभागतो म्हणजे मग काय होतं आहे, इथे सी एम आणि एम डी हे या जीवेचे 2 समान भाग होत आहेत आणि या जीवेचे पी एन आणि एन क्यू हे 2 समान भाग होत आहेत. तेच आपण खाली लिहिलं आहे दुभागतो म्हणून. मग सी एम बरोबर डी एम व पी एन एकरूप क्यू एन. आता वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो. वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्य, वर्तुळाचा केंद्र आणि जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेला लंब असतो. लंब असतो म्हणजे काय, इथे काटकोन तयार होतो. हा आपल्या प्रमेयाचा व्यत्यास आहे. मग हा इथे काटकोन तयार झाला, इथे पण काटकोन तयार झाला आहे, म्हणजेच हे 90 अंशाचा आणि इथे 90 अंशाचा कोन आहे. मग तेच आपण खाली लिहिलं आहे की रेख ओ एम लंब जीवा सी डी व रेख ओ एन लंब जीवा पी क्यू. ओ एन हा पी क्यूवर लंब आहे आणि ओ एम हा सी डीवर लंब आहे, म्हणजे जिथे काटकोन तयार झाले आहेत. म्हणून मग ओ एम सी हा 90 अंशाचा कोन आहे. ओ एन पी हा सुद्धा 90 अंशाचा कोन आहे. मग कोन ओ एम सी व कोन ओ एन पी हे कोन छेदिकेच्या एकाच अंगास असून ते आंतरकोन आहेत. आता आपण जर ह्या आकृतीत ह्या 2 समांतर रेषा आणि ही छेदिका पकडली तर हे दोन्ही कोन छेदिकेच्या एकाच अंगास आहेत. आता ह्या 2 समांतर रेषा आणि ही छेदिका जर आपण धरली तर हे 2 आंतरकोन तयार झालेले आहेत. आणि समांतर रेषांची आंतरकोन कसोटी काय सांगते, तर एकाच छेदिकेने छेदले असता तयार होणारे आंतरकोन हे एकमेकाचे पूरक कोन असतात किंवा त्यांची बेरीज 180 अंश असते. जर मापकोन एम आणि एन यांची बेरीज 180 असेल तर ह्या 2 रेषा समांतर आहेत असं आपण म्हणू शकतो. मग आपल्याला सिद्ध करावं लागेल की एम अधिक एन ही 180 मापाचे आहेत. मग आपण खाली सिद्ध केले पहा की कोन ओ एम सी अधिक कोन ओ एन पी, ओ एम सी सुद्धा 90चा आहे आणि ओ एन पी 90 अंशाचा आहे, कारण ते दोन्ही काटकोन आहेत. मग त्यांची बेरीज केली तर ती 180 अंश येते. म्हणजेच मग जीवा सी डी आणि जीवा पी समांतर आहेत, कारण समांतर रेषांचे आंतरकोन कसोटी. या 2 समांतर रेषा आहेत आणि त्यांचे हे आंतरकोन आहेत आणि त्यांची बेरीज 180 अंश येते, म्हणजे समांतर रेषांच्या आंतरकोन कसोटीनुसार ह्या दोन्ही रेषा समांतर आहेत. हे आपलं सिद्ध झालं आहे.